ओके. नमस्कार मंडळी. इट्स बीन अ लाँग टाईम की आपण काही बोललो नाही आहेत. मला भरपूरशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मागच्या 15 दिवसात काय झालं आहे नेमकं आमच्यासोबत आणि माझी अशी हालत काय, अवतार असा का आहे. तर मला स्टार्ट याच्यापासूनच करायचं आहे की लाईफ प्रत्येक वेळेस एकसारखी राहत नाही. नेहमीच तुम्ही हॅपी गो किंवा खुश राहत नाही. कधी कधी डाऊनफॉल पण येतो, दुःख पण येतं. तर तशीच एक दुःखाची वेळ महाजन परिवारावरती आली आहे आणि ती म्हणजे की माझ्या वडिलांची आई, म्हणजे माझी आजी, त्या वारल्या हेल्थ कंडिशन्समुळे आणि आम्हाला एमर्जन्सीमध्ये सुरतून नाशिकला जावं लागलं तेव्हा. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मग माझं बरेचसे दिवस हे सगळं आजीचं जे काही अंत्यविधी असेल, तिकडं गावाला थांबणं असेल, त्याच्यात बराचसा वेळ गेला. फॅमिलीसोबत मी बराचसा टाईम स्पेंड केला आणि त्या ड्युरेशनमध्ये मला काही पण शूट करायची इच्छा होत नव्हती अजिबात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की आपला लास्ट व्लॉग काहीतरी डिसेंबरमध्ये आला असेल, त्याच्यानंतर मी काहीच शूट केलं नाही, व्लॉग्स वगैरे काहीच टाकलं नाही. आणि मध्यंतरी तिकडनं आल्यानंतर पण माझी पिऊची आणि स्नोईची भरपूरशी अशी तब्येत खराब होती, अजूनही आहे. इनफॅक्ट माझा गळाला एवढी स्वेलिंग झाली होती, थ्रोटला ॲक्च्युली थ्रोट इन्फेक्शन एवढं झालं होतं की मला बोलता येत नव्हतं. अजूनही आहे. तुम्हाला जरा आवाजावरनं फरक जाणवतच असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या मित्रांनो आणि म्हणून सगळीकडनंच आपण एकदम गायब होतो. आणि मला तेव्हा ते काही सांगणं असं व्यवस्थित वाटलं नाही. म्हटलं ठीक आहे, आपण आपला वेळ घेऊ आणि नंतर तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच. तर आत्ता मला वाटलं की ठीक आहे, आता ती वेळ आली आहे, हळूहळू सगळ्या गोष्टींमधनं रिकवर करतो आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण आता ह्या प्रियंका प्रकाश फॅमिलीचा एक पार्ट आहे आणि तुम्हाला पण आय गेस हे गोष्ट माहिती असायला पाहिजे. दुःख असलं तरी त्याच्यातनं आपल्याला सावरायला हवं. आजींच्या मेमरीज आमच्यासोबत आहेत. आजींची वय बऱ्यापैकी झाली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या मागच्या 15 दिवसापासून. आणि मला वाटलं ठीक आहे, आज कॅमेरा उचलला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. हे तुम्हाला वाटत असेल कारण की मला बरेचसे मेसेज येत होते की दादा काय झालं, व्लॉग्स येत नाही आहे, तुम्ही ठीक आहात ना. आणि म्हटलं सगळ्यांना रिप्लाय करण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे, एक व्हिडिओ बनवूनच टाकूया आपण की असं असं आहे. खूप काही घडतं आहे ॲक्च्युली आयुष्यात, म्हणजे हेच हेल्थ वाईज. म्हणून मी तुम्ही जर बघितलं असेल लास्ट व्लॉगमध्ये पण हेच बोललो की बाबा हेल्थ चांगली पाहिजे, आता बाकी काहीच नको. तर आता हेल्थवर फोकस करायचं आहे हळूहळू. आणि दुसरं म्हणजे ह्या वर्षासाठी म्हणजे तुम्ही मला काही सजेस्ट करा, म्हणजे काय करू मी नेमकं अजून कंटेंट वाईज तुम्हाला की जे बघायला आवडेल. व्लॉग्स आय नो आपण थोडं इरेग्युलर असतो कारण की ऑफिसचे कामं पण असतात, घरचं पण बरंचसं काही सुरू असतं. मी एक्सक्यूज नाही देते, बट जे आहे ते जेन्युइनली तुमच्यासोबत शेअर करतो आहे. म्हणून मी मध्येच थोडं वेगळा टाईपचा कंटेंट पण आणण्याचा प्रयत्न केला. आपण पॉडकास्ट केले, आपण ते कुकिंगवाले व्हिडिओ केले, आपण थोडं काही वेगवेगळं कंटेंट पण ट्राय केला. तर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल पॉडकास्टमध्ये? तुम्हाला काही टॉपिक सजेस्ट करायचे असतील तर ते तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे सांगा मला, तर मला आयडिया येईल की तुम्हाला नेमकं अजून काय हवं आहे, काही बदल हवा आहे का आपल्या चॅनलमध्ये, तसं सांगा. आणि पॉडकास्टवरनं आठवलं मला की आपण जो पॉडकास्ट केला होता त्याला एवढा तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांचे ॲक्च्युली आम्हाला मेसेजेस आले की त्यांना गायडन्स हवं आहे करिअरमध्ये, त्यांना समजत नाही की त्यांनी काय करायला हवं, कुठं जायला हवं, कुठून सुरुवात करायला हवी, कसं कम्युनिकेट करायला हवं. मग ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन मी आणि पिऊ ॲक्च्युली मी या मागच्या 10-15 दिवस जेव्हा काहीच करत नव्हतो, हे सगळं ऑनलाईन वगैरे डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरनं गायब होतो, तेव्हा आम्ही विचार केला की आपण एक ऑफलाईन कोर्स आणूया. कोर्स म्हणण्यापेक्षा एक मास्टर क्लास सेशन मानू, जिथं 1 to 1 मी असेल, प्रियंका असेल आणि अजून आमचे गेस्ट असतील. तर ते तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे थ्रू आउट, तुमचं फ्रेशर असाल, कॉलेज गोईंग स्टुडंट असाल, लॅटरल असाल, जॉब करत असाल, तर तिथं कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जॉबमध्ये कम्युनिकेशन, इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन आणि तिथं नेटवर्किंग पण आपण नेटवर्किंगच्या ऑपॉर्च्युनिटीज देऊ. आम्ही ॲक्च्युली आम्हाला कम्युनिटी बिल्ड करायची आहे. जे पण हे लोक आमचे सेशन्स अटेंड करतील त्यांचा आम्ही ग्रुप बनवू. तिथं त्यांना काही जॉब ओपनिंग्स कुठं पण असतील तर त्या ग्रुपमध्ये शेअर होतील. सगळे एकसारखे विचारांचे लोक तिथं असतील तर त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे ते शेअर करून त्याच्यावरती सोल्युशन वगैरे डिस्कशन, एक कम्युनिटी बिल्ड करायचा बेसिकली हा प्रयत्न आहे. तर त्याच्यासाठीच 26 जानेवारीला, म्हणजे आता सध्या तरी आमचा तो आहे प्लॅन की 26 जानेवारीला आपण आपला पहिला मास्टर क्लास पुण्यात घेणार आहेत. लोकेशन आम्ही लवकरच रिव्हील करू. तर तुम्हालाही जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तो मास्टर क्लास तुम्हाला अटेंड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मची लिंक दिली आहे, तो फॉर्म तुम्ही फिलअप करा आणि आमची टीम तुम्हाला रीच आउट करेल. इट विल गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप बरंचसं काही तुम्हाला त्याच्यात भेटणार आहे. 10 वाजेपासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत तो पूर्ण 1 to 1 सेशन असेल ऑफलाईन.
ऑनलाईन आता तुम्ही म्हणाल की आम्ही पुण्यात नाही आहेत किंवा बाहेरचं, तर ऑनलाईनसाठी पण आपण लवकरच पुढच्या कमिंग मंथ्समध्ये काहीतरी प्लॅन करू. पण सध्या हे आहे की असं आम्ही एक नवीन म्हणा तुम्ही काहीतरी नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करतो, तर त्याच्यात आम्हाला तुमची मदत म्हणा किंवा तुमचं एक साथ हवी आहे. तर नक्की चेकआउट करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सो येस, दॅट्स इट. हेच मला सगळं सांगायचं होतं. तर तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या स्वप्नांसाठी धावपळ करत राहा, मेहनत करत राहा. आम्ही पण करतोच आहे. म्हणजे असं बऱ्याच दिवसापासून कॅमेराच फेस केला नव्हता. म्हटलं आपण विसरून नको जायला. म्हटलं चला तुम्हाला सांगूया म्हणून हे सगळं सांगतोय. आता प्रयत्न करेल व्लॉग्स टाकत राहण्याचं, जसं जसं जमेल तसं तसं. मी प्रॉमिस नाही करत की मी खूप रेग्युलरली किंवा फ्रिक्वेंटली व्लॉग्स टाकेल, पण जे मला जसं जमेल मी तसं करत राहील. फक्त तुम्ही साथ नका सोडू. इथपर्यंत साथ दिली आहे तर हे वर्ष पण आपलंच आहे. या वर्षी पण आपण गाजवू, चांगलं मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आहेत. तर बघू कितपत होतं ते सगळं करूया. बाकी आपण भेटू लवकरच 26 तारखेला. तुम्ही येणार आहे ना? नसेल येणार जे काय असेल तुमचे प्रश्न कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच. बस एवढंच एक क्विक लाईफ अपडेट होती ही, की काय चाललं आहे माझ्या आयुष्यात. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद.